तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबडी स्वागत करतोय तुमच्या ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझे विविध व्लॉग तुम्ही बघितले असतील, माझ्या गावावरील व्लॉग बघितला असेल आणि बरेचसे अजून इतर सुद्धा व्लॉग बघितले असतील, ट्रॅव्हलिंग व्लॉग बघितले असतील। पण आजच्या व्हिडिओचा विषय मित्रांनो खूप असा धार्मिक आणि पारिवारिक आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कांबडी कुलदैवताची, जो आमचा हिरवा देव आहे त्याची पुनर्बांधणी, जी तब्बल 20 वर्षानंतर होते। आणि मागे बघू शकताय तुम्ही, इकडे जो आमच्या देवाच्या बांधणीसाठी जो मांडव आहे तो पूर्णपणे सजवलेला आहे। आणि आता थोड्याच वेळात आम्ही देवाची जी पालखी आहे ती देवाला पालखीमध्ये ठेवणार आहेत आणि त्या देवाला पालखीमधून पूर्ण गावभर पालखी त्याची मिरवणूक करून आणि नंतर पुन्हा एकदा ह्याच मांडवामध्ये आपण येणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जे आमच्या देवाचा कार्यक्रम आहे तो बघायला भेटणार आहे आणि काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याच्या, भले संस्कृती तीच आहे, देव करण्याची पद्धती तीच आहे, परंतु काही आमच्या नवीन तरुण पिढीच्या विचारानुसार आणि आमचे जे वाडवडील आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा हा आम्ही कार्यक्रम सोहळा पाडणार आहेत। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा तुमचा देव करायचे असेल किंवा तुमचं देव कार्य करायचं असेल त्यासाठी काहीतरी नवीन प्रेरणा भेटेल आणि आपल्या संस्कृतीची अजून जवळून ओळख होईल। तर थोड्याच वेळात आता आपण पालखी घेऊन आणि निघणार आहेत आणि नंतर तुम्हाला जी पालखी आहे तो पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आशा आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि आमच्या देवाचा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे। भाषा दावा कोण कोण आलं अंगात भरी लावा तो कोण कोण आलं वारांना धावा तो भाषा दावा बरं नाही सध्या अखेर जाऊन द्या कोणी बिचारा होईल होईल
नंबर तुझी खास. तर मित्रांनो, आजच्या आमच्या देव कार्यासाठी जे पूर्ण रात्रभर डाका वाजून आणि जे गाणं म्हणून आणि जे देवाचं जागरण करणार आहेत ते मंडळी सुद्धा आलेले आहेत. आणि मी थोडक्यात तुम्हाला त्यांचं जे इंट्रोडक्शन आहे म्हणजे त्यांचा परिचय आहे तो तुम्हाला थोडक्यात करून देतो. बाबा नाव सांगा. पांडू महादू गोतरणे. आणि कुठून गाव कडेगहाण. कडेलहान. तर बाबा तुम्ही आतापर्यंत म्हणजे ह्या वर्षी तरी किती ठिकाणी घेतलेलं होतं म्हणजे आता ही 6वी आहे. 6वी आहे का? म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही ह्या वर्षामध्ये 6 देव अजून मला 4-5 सोपाऱ्या आहेत आजूबाजूला. अजून 6 सोपाऱ्या आहेत. म्हणजे वर्षाला किती 10-15 येतात वाजवत. तर मित्रांनो, आमचे जे डाकभक्त आहेत ते कडेगहाण करून आले आहेत आणि आज रात्र पूर्णभर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्यांची गाणी ऐकायला भेटतील. हे जे जागरण करून आणि जे गाणे आपले रात्रभर आमचा जो देव आहे त्याचे जागरण करवतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता भजन अजून सुद्धा चालू आहेत, गाणे चालू आहेत. आणि आता जे आमचे जे भगत आहेत, जे झुन भगत आहेत ते बसलेले आहेत सगळे. आणि जो हिरवा देव खाली ठेवलेला होता ना तो आता जी झोळी बांधलेली आहे त्या झोळीमध्ये उचलून ठेवायची वेळ आलेली आहे. तर तुम्ही मागे बघू शकता सर्व भक्त वगैरे बसले आहेत, तुम्हाला मी दाखवतोच आता. आणि ती जो आपला हिरवा देव आहे तो खालून उचलून आणि जे वाजवत आहेत, जे डाक भक्त वाजवत आहेत ते डाक वाजवत गाणे म्हणत आणि त्यांच्या अंगात आता देव येईल. आणि नंतर तो हिरवा देव जो आहे तो आपण झोळीमध्ये ठेवणार आहे. चालू ठेवा.
तर मित्रांनो माझ्यासमोर तुम्ही बघू शकता हे जे डाक भक्ते जे बसले आहेत, जे डाका वाजवत आहेत पायावर ठेवून आणि ज्या पद्धतीने पाय हलवत आहेत, तर मित्रांनो ती एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी जी आहे ती जी लोक जे जागरण करतायत त्यांच्यासाठी एक बघण्याच्या माध्यमातून किंवा आवाजाच्या माध्यमातून पूर्ण रात्रभर एक ती ऊर्जा निर्माण करतात त्या डाकांच्या आवाजावरती, जेणेकरून जी बाकीची लोक आहेत जे इथे जागरण करत आहेत पूर्ण रात्रभर, जे देवाचे जागरण करत आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण रात्रभर ऊर्जा जागून राहिली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता डाका पायावरती ठेवून आणि कशा पद्धतीने वरती खालती हलवून आणि त्या डाकांचा आवाज एवढा घुमावत आहेत आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि एवढ्या ऊर्जितपणे एवढे ते वाजवत आहेत. तर हे जे आहे ते सर्व लोकांना जागरण करण्यासाठी आणि एकत्र जागून ठेवण्यासाठी आहे. जोहार, जय आदिवासी. मी अरविंद बेंडगा. आज आपण पालघर जिल्ह्यातील किन्हवली या गावामध्ये आलेले आहोत आणि इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे कांबडी कुळांचा हिरवा देव मांडणीचा कार्यक्रम उत्सव आहे. आज आणि उद्या 27 आणि 28 या 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहेत. जे या कुळातील बाबा आहेत, भगत आहेत, ते आपल्या सोबत आहेत. नेमका त्यांचा हा देव किती वर्षांनी होतोय, कशासाठी होतोय आणि त्यांची देव कोणकोणते आहेत या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं नाव आधी तर सांगा. किसन रामज कांबडी. तुमचा इथं आजचा नेमका कार्यक्रम कसला आहे? आमचा हिरवा देव पुनर्बांधणी म्हणजे मोडकळीस आलेला तो आम्ही नवीन बनवतोय. मोडकली वर्षानंतर नवीन बांधणी आहे. तसा बघायला गेलं तर निदान तरी पण 22-23 वर्ष तरी झालीच असतील. 22-23 वर्षांना आम्ही हा नवीन बांधतोय. म्हणजे प्रत्येकाच्या कुळात वेगवेगळे म्हणजे देव आपला सगळ्यांच्या कुळाचा हिरवा देव आहेच, पण प्रत्येकाच्या देवांमध्ये थोडीशी कमी जास्त असतात. तर तुमचे मुख्य देव कोणकोणते आहेत? आमच्या देवामध्ये तसं कमी जास्त म्हणजे तसं काही नाही होतं, ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. जे काही आहे ते आमच्या देवामध्ये 5 देवाचं म्हणावं घेतं तर म्हणजे खंडोराय, महादेव, खंडेराय, हिमाय, इहू, मुसळखांबी, गावदेव नाही आमच्या तिथं. पण आमचा गावदेव गावातच असतो, पण आमच्या करंडीमध्ये आम्ही पूजा करतो, पण करंडीमध्ये नाही आमच्या म्हणजे ठेवत बसवत घडलेला नाही असं. या कार्यक्रमात जी तुमचे कांबडी कुटुंबीय आहेत ती कुठून आलीत या देवाच्या कार्यक्रमासाठी? हे आमचे कांबडी परिवार असं बघायला गेलं तर हा आमचा परिवार फार विखुरलेला आहे, एकत्र नाही आहे. तरी आमचे असं बघायला गेलं तर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे गुजरातमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, नगरहवेलीमध्ये आहेत, पण त्यांनी वेगवेगळे म्हणजे कुलदैवत बनवले. पण नाशिकमध्ये आहेत, नाशिक पासून आहेत. आमच्याकडे आता सध्या नाशिकचे आमचे भाऊबंद आहेत नाशिकमधले बारीमाळ, अळीवमाळ आणि करवळीवाले होते, पण ते काय त्यांचं काय कारणास्तव ते नाही आले. बरवट आणि उंबरपाडा, करंजपाडा असं आमचे बरेचसे म्हणजे जातेगाव म्हणजे सगळीकडे पसरलेले आहे. सगळीकडे पसरलेले आहे. नेमका या कार्यक्रमामध्ये या 2 दिवसामध्ये इथं काय होणार आहे? म्हणजे आमच्या आज रात्री आता मला मागे दिसतंय की गाणं बोलत आहेत भगत. तर नेमकं ती कसली गाणं आहे? जागरण आहे की काय? नाही, जागरण नाही. हे आमच्या कुलदैवत म्हणजे हिरवा देव, हिरवा देवाचं आम्ही हे पुनर्बांधणी म्हणजे आम्ही परत लग्न करतो. आम्ही लग्न करतोय ते हिरवा देवाचं. म्हणजे तिथे जो मंडप केलेला आहे तो हिरवा देवाचा मंडप आहे. मंडप लग्नाचा मंडप आहे, लग्नाचा मंडप आहे. तसेच कांबडी कुटुंबातील एक नवतरुण आपल्या सोबत आहे. नवतरुणांचं काय मत आहे त्यांच्या कुलदेवाच्या कार्यक्रमाविषयी तेही आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव नयन कांबडी आहे आणि अरविंदासारखाच मी पण सोशल मीडियावर त्यांना बघूनच आता थोडीशी सुरुवात केलेली आहे. आणि आपली संस्कृती आहे ती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. भले आम्ही मागच्या वेळेस सुरा परिवाराचा सुद्धा देवबांधणीचा कार्यक्रम दाखवला आणि सुदैवाने ह्या वर्षी आम्हीच नियोजन केलं की आमच्याच गावदेवा म्हणजे आमच्याच कुलदैवताची आम्ही ह्या वर्षी बांधणी करणार. तर मी एवढंच म्हणेन की मागच्या वेळेस जेव्हा आमचे देव बांधणी झाली
तेव्हा आम्ही 6-7 वर्षाचे होतो. अजूनही आठवते, खांद्यावर बसून आणि इथून आम्हाला नाशिकला घेऊन गेले होते. आणि आज तोच दिवस आम्ही आमच्या गावामध्ये करतोय. ते म्हणजे एक म्हणायला गेलं तर आमचे जे वाडवडील आहेत, आमचे जे मोठे आहेत, त्यांचं मार्गदर्शन आणि आमचे तरुणांचं नियोजन म्हणजेच आमचे डॉक्टर राहुल दादा आहेत. वेळोवेळी कुठलंही काम असेल, तसेच आपले नाशिकवरून आमचे भाऊबंद आलेले आहेत, पूर्णानंद कांबडी, हे जे आमचे नवीन पोरं आहेत, ह्यांचं थोडंसं नियोजन वेगळं असेल, पण मार्गदर्शन आम्ही मोठ्यांचं घेतलं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने असेल, पण आमची संस्कृती जशी आहे पहिल्या जशी बांधणी केली तशाच पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केला. आणि राहुल दादांनी वेळोवेळी व्यवस्थित नियोजन केलं. म्हणजे आता सोशल मीडिया म्हणलं तर व्हॉट्सअपवरती सगळ्यांना ग्रुप बनवला, सगळ्यांना एकत्र केलं, प्रत्येकाची कामं व्यवस्थित नियोजितपणे वाटून दिली. बाबा तुम्ही पाणी आणायचे आहे, तुम्ही झाडाची पानं तोडून आणायची आहेत, बकरे कोणाला पकडायचे आहेत, लाईटची सुविधा कोण करणार, व्हिडिओ शूटिंगसाठी मला स्वतः सांगितलं. तर ही सगळी जी कामं आहेत ती एक नवीन पिढीने करायला पाहिजे. तसं मी म्हणेन की आपले वाडवडील तर करतायत, पण जर नवीन पोरांना काहीतरी नवीन कल्पना असेल, नवीन चालना असेल, तर ते तुम्ही वाडवडिलांसोबत सांगा आणि तशा पद्धतीने नियोजन व्यवस्थित कराल तर कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित होईल. दुसरा एक प्रश्न नक्की विचारेन की तरुणांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे? तरुणांनी आता बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत मी तर म्हणेन, आणि तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलला कोणी कुठेही कसाही व्हिडिओ काढतो, पण ह्या अशा वेळेस जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून चांगला व्हिडिओ वगैरे काढला आणि सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर टाकला, तर भले आज आमचा देव बांधणीचा कार्यक्रम मागील 7 वर्ष आधी झाला, त्याच्याकडे आमच्या काहीच त्याचे आठवणी नाहीत, पण आजच्या जे आठवणी आहेत ते भले आम्ही पुढील 50 वर्षानंतर जरी देव बांधला, तर आज आमचे जे वाडवडील आहेत, जे कदाचित आता ह्याच्यापैकी कोण असेल नसेल, पण आमची जे नंतरची पिढी आहे ती जसे तसे बघतील आणि त्यांना सुद्धा कळेल की आमचा जो देव बांधणीचा कार्यक्रम होता तो कशा पद्धतीने झाला होता आणि आम्हाला अजून कशा पद्धतीने चांगला करता येईल. नक्की, धन्यवाद. सर्वप्रथम विचारूया बाबा, नाव काय तुमचं? नमस्कार, मी सुरेश कांबडी, बोरवट, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. तुमच्या देवाविषयी थोडक्यात नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे काही प्रश्न विचारत नाही, तर तुम्हाला जी माहिती बोलायची आहे तुमच्या कुळाविषयी, देवाविषयी, ती नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. साधारणतः ह्या आपल्या आदिवासी समाजामध्ये प्रत्येक कुळामध्ये हे कुलदैवत असतं. त्याच्यामध्ये काही कुटुंबांमध्ये हा हिरवा देव असतो, काही कुटुंबामध्ये नसतो, पण निवळ फक्त देव असतात, इतर हे वीर वगैरे ते असतात. पण आमच्या कुटुंबामध्ये हा हिरवा देव आहे आणि साधारणतः 20-22-25 वर्षामध्ये एक साधारणतः चालत आलेल्या प्रथेप्रमाणे एक 20-25 वर्षानंतर त्याची पुनर्बांधणी होते किंवा ती करावी लागते आणि तो त्या प्रघाताप्रमाणे हे काम पुढे चालू आहे. याच्या अगोदरी साधारणतः एक 22-23 वर्षापूर्वी हा कार्यक्रम आम्ही केलेला होता. परत साधारणतः 22-23 वर्षानंतर आज हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतोय. उद्देश एवढाच की पुढच्या पिढीलाही ते माहिती व्हावं आणि जे थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचं मार्गदर्शन मिळून आणि नवीन जे तरुण पिढी आहे त्यांना पण त्याची माहिती व्हावी, हाही त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. मित्रांनो, अरविंद दादा नेहमी तुम्ही बघता त्यांच्या चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओ येत असतात संस्कृतीबद्दल, आणि आज दादांनी माझ्या एका शब्दाला मान देऊन ते जव्हार या ठिकाणी होते, तिथे दुसरा कार्यक्रम अटेंड करायचा होता आणि इथून नंतर अजून त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. माझ्या एका शब्दाला मान देऊन आमची संस्कृती तुमच्या समोर सादर करण्यासाठी ते आले, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच नेहमी आमच्यासाठी काही असलं तर नक्की आमच्या भागामध्ये या. आपले नितीन तारपकरी सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद. मी सर्व आमच्या कांबडी परिवाराच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. नक्की, मला अभिमान आहे की आपल्या देवाचा कार्यक्रम मग खेडे पाड्यात, दऱ्या कोऱ्यात, डोंगर दरीत असेल, पण आपल्या आदिवासी देवांचा कार्यक्रम असेल तर तिथे मी जात नाही तर देव मला बोलवून घेतात आणि तुमच्या देवानी मला इथे बोलवून घेतलं आणि आशीर्वाद दिला. हेच मी म्हणेन. जोहार, जय आदिवासी.